ग्रामीण भागातील घरकुल योजनेचे अनुदान 1,20,000 ऐवजी 2,50,000 करून लाभार्थींना मिळण्याबाबत मुक्ताई नगर काँग्रेसची मागणी। शासनामार्फत भटक्या विमुक्त जाती जमातीसाठी SC ST OBC अल्पसंख्याक व इतर मागासवर्गीय लाभार्थ्यांना घरकुल योजनांचा लाभ शासनाच्या विविध योजनेतून मिळत आहे व शासनामार्फत घरकुलसाठी 10-12 वर्षापासून रुपये 1,20,000 एवढे अनुदान देण्यात येते। परंतु सिमेंट, आसारी, रेती, खडी यांचे भाव गगनाला भिडले आहेत। जागा जर 350 बाय 400 स्क्वेअर फूट असल्यास मजुरी 200 रुपये प्रति स्क्वेअर फूट प्रमाणे साधारण 70,000 ते 80,000 इतर साहित्य, यामुळे बांधकाम एवढ्या रकमेत होऊ शकत नाही। तरी ग्रामीण भागात घरकुलास प्रत्येक लाभार्थ्यास 2,50,000 अनुदान मिळावे, मंजूर करावे। शासनाकडून घरकुल लाभ दिला जातो म्हणजे शासन स्वतः मालक बनत आहे, तसेच लाभार्थींना भूमिहीन करत आहात, तशी नोंद ग्रामीण भागात नंबर 8 ला ग्रामपंचायत स्तरावर घेत आहे। हे चुकीचे आहे। घरकुल लाभ मिळाल्यास नंबर 8 ला शेरा सदरील लाभांची नोंद घेण्यात यावी। ग्रामपंचायत मालमत्ता रजिस्टरला शेरा सदरील घरकुलाची नोंद करा, अशी विनंती मुक्ताई नगर काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे। या प्रसंगी ॲडव्होकेट अरविंद गोसावी, प्रदेश प्रवक्ते डॉक्टर जगदीश पाटील, सदस्य महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस, शेख भैया शेख करीम, अध्यक्ष अंतुर्ली शहर काँग्रेस, अनिल सेनू वाडिले, प्रदेश सचिव प्राध्यापक सुभाष पाटील, अध्यक्ष तालुका सेवादल काँग्रेस, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी भटक्या विमुक्त जाती जमाती विभाग मुंबई, राज जाधव, BD गवई, निखिल चौधरी, भाऊराव बोदडे, राजेंद्र आदी मान्यवर काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते। मध्ये फक्त ओटा लेवल येते आणि त्यातल्या त्यात अनुदान एक वेळ लवकर मिळत नाही, तर 3-4 टप्प्यामध्ये त्यामध्ये काही ग्रामसेवक असतील किंवा काही अधिकारी असतील, हे संगनमताने लाभधारकांना काही मागणीही करतात। हा चुकीचा पायंडा आहे। परंतु आम्ही आता शासनाची विनंती करतोय की जे घरकुल योजना आहेत त्याच्यामध्ये 2,50,000 रुपयाची त्यांना अनुदान दिलं पाहिजे। हे 2,50,000 रुपये त्यांना मिळाले तर त्याच्यामध्ये त्यांचा घराचा चांगल्या प्रकारचं एक 400 स्क्वेअर फूट 350 स्क्वेअर फूटचं बांधकाम होते। ही आमची मागणी आज प्रमुख आहे। आणि दुसरी मागणी त्यामध्ये आमची अशी आहे की जे घरकुल ग्रामपंचायतमध्ये मंजूर होते त्या घरकुलाची नोंद ग्रामपंचायत दप्तरी जे 8 मध्ये होते त्याच्यामध्ये त्यांच्या शासन हे नाव लागलं जाते। मग त्या घरकुल दिल्यानंतर ती जागा जी आहे ती शासनाची होते, लाभधारकाची होत नाही, तर तिथे लाभधारकाचं नाव ठेवलं गेलं पाहिजे, अशी एक आमची काँग्रेसची मागणी आहे की जिथे ग्रामपंचायतला तुम्ही 8 मध्ये शासन लावतात घरकुल लाभधारकाला, तिथे ते न लावता तिथे घरकुल लाभधारकाचं नाव लावलं गेलं पाहिजे, अशी एक आमची मुख्य मागणी आहे। आज तहसीलदार साहेबांना आम्ही निवेदन दिलं आहे की या प्रकारची मागणी आमची काँग्रेसची वरती तुम्ही शासन दरबारी पुरवण्यात आहे। महाराष्ट्र राज्याच्या माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे आम्ही माननीय तहसीलदार मुक्ताईनगर यांच्यामार्फत हे निवेदन पाठवत आहे। त्याची प्रत आम्ही इथे दिलेली आहे। साधारण ही जेव्हा योजना चालू झाली 15-20 वर्षापूर्वीपासून जी रक्कम आहे अनुदानाची किंमत काढलेली आहे ती 1,20,000 रुपये काढलेली आहे। या 20 वर्षाच्या कालावधीमध्ये जे बांधकामाचे दर आहे, रेती, विटा, सिमेंट याचे 4-5 पटीने भाव वाढलेले आहेत प्रत्यक्षात। आणि परंतु सरकार देताना ती जुन्या आधारभूत किमतीनुसारच रक्कम देते, म्हणून ती रक्कम वाढवून 2.5 लाख रुपये करावी अशी आम्ही मागणी केली आहे। त्यासंबंधी डॉक्टर जगदीश पाटलांनी सांगितलेलं आहे। तर अशी आमची मागणी मंजूर व्हावी। आणि जर तुम्ही सरकारी जागेवर घरकुल बांधून दिलं तर तिथे शासनाचं नाव लावणं ठीक आहे, परंतु जी जागा खाजगी व्यक्तीची असली, त्याच्या स्वतःच्या मालकीची असली आणि त्याला जर तुम्ही बांधकामाचा खर्च देत आहे तर त्या पूर्ण जागेला जी स्वतःच्या मालकीची असते त्याला त्याचं नाव कमी करून सरकारचं नाव लावणं हे त्याच्या दृष्टीने अन्यायकारक होते, कारण त्याची मालकी संपुष्टात येते। त्यामुळे जी आमची दुसरी विनंती आहे तर सरकारने त्याला कर्ज दिला असा उल्लेख करावा, की घरकुल बांधायला अनुदान दिलं असा उल्लेख करावा, परंतु मालकी सध्या त्या मूळ मालकाचं, मूळ जागा मालकाचं नाव कायम ठेवायला पाहिजे, अशी आम्ही मुख्यमंत्री महोदयांकडे मागणी करत आहोत। आम्ही सर्व काँग्रेसवाले नानाभाऊ पाटोले यांच्या नेतृत्वाखाली काम करतो आहे आणि आम्ही पुढे अशा मागण्या ज्या जनतेच्या सोयीच्या त्या करत राहणार आहे। 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी हेमकांत गायकवाड, चोपडा।